काही वेळामध्ये निवडणूक आयुक्त चोकलिंगम या ठिकाणी उपस्थित होतील आणि हे सगळं शिष्टमंडळ आपल्या महत्त्वाच्या नेत्यांसहित त्यांच्या दालनामध्ये सध्या बसलेले आपल्याला ही थेट दृश्य पाहायला मिळतात। आज मवियासोबत राज ठाकरे सुद्धा आहेत। उद्धव ठाकरे, राज ठाकरे, आदित्य ठाकरे शेजारी बसलेले आपल्याला पाहायला मिळतात। तर त्यांच्या समोरच्या बाजूला शरद पवार आहेत, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात आहेत। तर शेकापचे जयंत पाटील पण या ठिकाणी दिसत आहेत। काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात आहेत। आजच्या या बैठकीला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ येतील का याबाबत कालपासूनच चर्चा सुरू होती। काल काँग्रेसची एक महत्त्वाची बैठक देखील झालेली होती। मात्र दोन मतप्रवाह काँग्रेसमध्ये असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे आणि आज दिल्लीमध्ये काही कामानिमित्तानं हर्षवर्धन सपकाळ गेले। मात्र आज शिष्टमंडळामध्ये राज ठाकरेंचा समावेश असल्यामुळे सपकाळ यांनी या शिष्टमंडळामध्ये येणं टाळलं असल्याची एक जी सध्या चर्चा सुरू आहे त्या या दृश्यांमधून आपल्याला पाहायला मिळते। मनोज कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर आहेत, आणखी माहिती जाणून घेऊया। मनोज, काय नेमकं शिष्टमंडळाची आणि निवडणूक आयुक्तांची भेट आहे, सध्या काय चाललेलं आहे, काय हे सगळं वातावरण त्या ठिकाणी दिसतंय? मनोज, तर येणाऱ्या निवडणुकांच्या आधी अशा प्रकारे शिष्टमंडळाची ही निवडणूक आयोगाबरोबरची भेट, अनेक महत्त्वाच्या खरं तर राजकीय बाबी यामध्ये दडलेल्या आहेत। मात्र ही भेट अत्यंत महत्त्वाची आहे। वेगवेगळे कंगोरे खरं तर आजच्या या भेटीमध्ये आहेत आणि आमचे विविध प्रतिनिधी या सगळ्या घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत। मनोज कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर आहेत, जाणून घेऊया काय नेमके सध्याचे तिथले अपडेट आहेत। मनोज, आवाज पोहोचतोय? अगदी बरोबर आहे। जे महाविकास आघाडीतले जे सगळे नेते आहेत ते हो मला पोहोचतोय। महाविकास आघाडीतले सर्वच नेते जे आहेत ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि निवडणूक आयुक्त जे आहेत त्यांची भेट घेत असल्याचं पाहायला मिळते। थोड्याच वेळात ही भेट सुद्धा सुरू झालेली पाहायला मिळणार आहे। नेमकं यामध्ये काय असणार आहे तर जे निवेदन तयार करण्यात आलेलं आहे सर्वपक्षीय शिष्टमंडळाचं संयुक्त निवेदन जे आहे ते या ठिकाणी देण्यात येणार आहे। लोकसभा निवडणुकीत चांगल्या प्रकारे मतदान झालं होतं, त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा गोंधळ झालेला नव्हता असं या नेते मंडळीचं म्हणणं आहे। परंतु विधानसभा निवडणुकीत मात्र सगळाच घोळ झालेला आहे, कारण त्यावेळेस मात्र ही आघाडी ती पराभूत झालेली होती आणि भारतीय जनता पार्टी महायुतीचं सरकार आलेलं होतं आणि त्याच अनुषंगाने आता हे सर्वच नेते जे आहेत ते भेटायला आलेले आहेत। त्यांचं म्हणणं आहे ज्या निवडणूक याद्या आहेत त्यामध्ये मोठ्या प्रमाणात घोळ झालेला आहे। त्यानंतर 6 वाजेनंतर जे मतदान झालं होतं त्या मतदानाची माहिती मागवलेली आहे, परंतु ती अद्याप देण्यात आलेली एका मिनिटासाठी आपल्याला थांबवते, एका मोठ्या दृश्यांकडे आपण जातोय। उद्धव ठाकरे यांनी हे निवेदन चोकलिंगम यांच्याकडे दिलेलं आहे आणि त्याचा हा फोटो आपल्याला पाहायला मिळतोय। हे शिष्टमंडळ जे आता निवडणूक आयुक्तांच्या कार्यालयामध्ये आहे इथला हा एक्सक्लुझिव्ह फोटो आपल्याला पाहायला मिळतोय। मवियासोबत आज राज ठाकरे सुद्धा या ठिकाणी आहेत आणि सगळेच विरोधातले महत्त्वाचे नेते आपल्या निवेदनासह आता चोकलिंगम यांची भेट घेतात आणि निवेदन सादर केलेलं आहे। त्याचा हा एक्सक्लुझिव्ह फोटो आपण झी 24 तासवर पाहतोय। उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय शिष्टमंडळाच्या वतीनं हे निवेदन चोकलिंगम यांच्याकडे दिलंय। पुन्हा एकदा जाऊया, मनोज कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर। मनोज, आपण एक्सक्लुझिव्ह फोटो दाखवते, उद्धव ठाकरे यांनी हे निवेदन चोकलिंगम यांच्याकडे दिलेले, काय आपण अपडेट देत होता? अगदी बरोबर आहे। निवडणूक आयुक्त जे आहेत ते आलेले आहेत आणि आता त्यांना हे संयुक्त निवेदन जे तयार करण्यात आलेले आहे ते उद्धव ठाकरे यांच्या हस्ते देण्यात आलेलं आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या शिष्टमंडळात महाविकास आघाडीसोबत नसलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अध्यक्ष राज ठाकरे हे सामील झालेले आहेत। त्यामुळे एकंदरीतच या महाविकास आघाडीच्या
शिष्टमंडळात भेट देण्याला वेगळंच महत्त्व प्राप्त झालेलं आहे। आणि आपण बघितलं तर सगळे नेते तर येत होते, परंतु जेव्हा राज ठाकरे या ठिकाणी आले त्यावेळेस मात्र प्रसार माध्यमं असतील किंवा जे शिवालयाच्या बाहेर जमलेले लोक होते त्यांना सुद्धा मोठी उत्सुकता होती आणि त्यांनी सुद्धा बघितलं की या ठिकाणी राज ठाकरे आलेले आहेत, त्यामुळे याला एक वेगळंच ओलं या ठिकाणी प्राप्त झाल्याचं पाहायला मिळते। आता या ठिकाणी जे नेते मंडळी जे आहे ती मुख्य निवडणूक आयुक्त जे आहेत त्यांना भेटलेले आहेत आणि आपल्या ज्या मागण्या आहेत त्या सांगणार आहेत। ह्या मागण्यावर जे निवडणूक आयुक्त आहे काय सांगतात हे हे पाहणं महत्त्वाचं आहे, कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या संदर्भात ज्या निवडणूक याद्या आहेत त्या तयार झालेल्या आहेत आणि आधीच त्या ठिकाणी अनेक लोकांची नावं डबल असल्याचं पाहायला मिळते आणि तेच कमी करण्याचा प्रयत्न निवडणूक आयोगाकडून होत आहे। परंतु जे महाविकास आघाडीतील नेते आहेत त्यांचं म्हणणं आहे की यापूर्वीसुद्धा त्यांची नावं होती आणि ती कमी केल्या जात असल्याचं सांगण्यात येत आहे। त्याचबरोबर EVM मशीन आहे ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा होत असल्याचं राहुल गांधी सांगतात आहेत, त्याचप्रमाणे राज्यातील नेतेही सांगतात आहेत। त्या संदर्भात सुद्धा यात ज्या निवडणूक आयुक्त आहेत त्यांच्याशी बोलणं होणार आहे आणि हे सगळं बोलणं झाल्यावर निवडणूक आयुक्त काय उत्तर देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे आणि जे उत्तर देणार आहेत त्या उत्तरावर या सर्व नेते मंडळी जी आहे ती एक संयुक्त पत्रकार परिषद घेणार आहेत आणि त्यावर पुढे निवडणूक आयुक्त काय म्हणतात त्यावर समाधान होते का या नेते मंडळीचं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। त्याचबरोबर पुढची काय दिशा असेल ते या बैठकीत सुद्धा सांगण्याची शक्यता आहे, कारण प्रसारमाध्यमांसमोर सांगितलं जाईल आणि नेमकं महाविकास आघाडी जर या संदर्भात निवडणूक आयुक्तांकडनं समाधानकारक उत्तर जर आलं नाही तर महाविकास आघाडी पुढचं काय पाऊल उचलते हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। त्यामुळे पुढच्या काही मिनिटांमध्ये ही भेट झाल्यानंतर सर्व नेते मंडळी जे आहे ते यशवंतराव चव्हाण सेंटर जे आहेत त्या ठिकाणी जाणार आहेत आणि माध्यमांशी संवाद साधणार आहेत। अगदी मनोज, असे संपर्कात रहा। कृष्णात पाटील आपले सहकारी आपल्या बरोबर आहेत, आणखी काय त्यांच्याकडे अपडेट आहेत जाणून घेऊया। कृष्णात, आज कार्यालयामध्ये निवडणूक आयोगाच्या आयुक्तांच्या दालनामध्ये अशा प्रकारे सगळेच विरोधक एकवटलेत, एक प्रकारे विरोधकांची ही वज्रमूठ आपल्याला पाहायला मिळते। काय नेमकं हे वातावरण आहे, काय या सगळ्या विरोधकांची एक देहबोली सांगते? सर्वच नेते हे आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत आणि प्रामुख्यानं राज ठाकरे यांनी आक्रमक भूमिका निवडणूक अधिकारी यांच्या समोर घेतलेली पाहायला मिळते। त्यांनी दोन ठिकाणी मतदारांचं नाव कसं काय असा एक प्रश्न त्यांनी उपस्थित केलेला आहे। मतदार याद्यांमध्ये प्रचंड घोळ असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे राज ठाकरे यांनी, आणि त्याचबरोबर वडिलांचं वय मुलाच्या वयापेक्षा कमी कसं काय अशा प्रकारचे अनेक प्रश्न राज ठाकरे यांनी आतमध्ये उपस्थित केलेले आहेत। त्याचबरोबर जितेंद्र आव्हाड यांनी देखील काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत, ज्यामध्ये विधानसभा निवडणुकीच्या आधी 18 नोव्हेंबर रोजी आम्ही पत्र दिलं होतं आयोगाला, खोटं मतदान नोंदणी झाल्याचा दावा त्यामध्ये केला गेला होता, परंतु कुठलीही कारवाई त्यावर झाली नसल्याचं जितेंद्र आव्हाड यांनी देखील आतमध्ये स्पष्ट केलेलं आहे। आणि आज एक आमदार सांगतो की आम्ही बाहेरून मतदार आणलं आणि अजून काय काय पुरावा हवा आहे तुम्हाला, अशा प्रकारची एक प्रश्न जे आहेत ते निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांना विचारण्यात आलेले आहेत। त्या संदर्भात आता ते नेमके काय काय खुलासा करतात ते पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे। परंतु आतमध्ये ज्या प्रकारे सर्वच नेते हे प्रश्न उपस्थित करत आहेत या संदर्भात की निवडणूक आयोगानं कशा प्रकारे मतदार याद्यांमध्ये घोळ घातलेला आहे, कशा प्रकारे पारदर्शकता जी मतदार याद्यांमध्ये हवी, कारभारामध्ये हवी ती कुठलीही नाहीये, अशा प्रकारचे प्रश्न उपस्थित केले गेलेले आहेत। आणि सर्वच नेते हे एस चोक्कलिंगम यांना वारंवार आठवण करून देत आहेत की आम्ही कशा प्रकारे त्यावेळी तुमच्या या गोष्टी निदर्शनास आणल्या गेल्या होत्या, परंतु कोणतीही कार्यवाही ही निवडणूक आयोगाकडून झाली नाही, अशा प्रकारचं एक मत हे व्यक्त केलं जात आहे। अगदी कृष्णात, साधारण किती वेळ हे सगळे नेते चोक्कलिंगम यांच्या दालनात असणार आहेत आणि या सगळ्यांच्या प्रश्नाला काय चोक्कलिंगम या ठिकाणी उत्तर देणार आहेत का, कारण पुढे संयुक्त पत्रकार परिषद सुद्धा आहे? सध्या तरी एस चोक्कलिंगम हे जे प्रश्न आहेत ते ऐकून घेत आहेत, कोणताही खुलासा जो आहे तो केला जात नाही आहे त्यांच्याकडून। नंतर कदाचित या संदर्भातला खुलासा केला जाईल, ते कितपत गांभीर्यानं याविषयी घेतात हे अधिक महत्त्वाचं आहे। आणि सर्वच नेते हे प्रामुख्यानं जे महत्त्वाचे नेते आहेत राज ठाकरे यांनी स्वतः प्रश्न उपस्थित केले गेलेले आहेत आणि त्यांना थेटपणे प्रश्न विचारले गेलेले आहेत, त्यामुळे नक्कीच या संदर्भात सर्वच नेते गांभीर्यानं निवडणूक आयोगासमोर गेलेले आहेत आणि
एक निवेदन दिलेलं आहे. त्या निवेदनामध्ये देखील आपण पाहिलं गेलं की जे मुद्दे व्यक्त करण्यात आलेले आहेत तेच मुद्दे समोर देखील सांगितले जात आहेत आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये या प्रकारची चूक पुन्हा घडू नये यासाठी तुम्ही काय काळजी घेणार आहात, अशा प्रकारचे प्रश्न देखील या माध्यमातून विचारले जात आहेत. अगदी कृष्णात, या निमित्तानं एक आठवण की राज ठाकरे यांनी त्यांच्या मनसैनिकांना आदेश दिलेले होते जेव्हा राहुल गांधींनी हा मुद्दा देशभर एक प्रकारे पेटवलेला होता, रान उठवलेलं होतं. मतदार याद्यांमधले झालेले घोळ त्यांनी पुराव्यानिशी मांडल्यानंतर राज ठाकरे यांची दुसऱ्याच दिवशी एक पत्रकार परिषद झाली. त्यांनी माध्यमांबरोबर संवाद साधलेला होता आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना आदेश दिलेला होता, अशा प्रकारे मतदार याद्यांमध्ये घोळ असतील तर ते लगेचच बाहेर काढा. आणि त्याप्रमाणे मनसेचे सगळे कार्यकर्ते कामाला लागले आणि अनेक खरं तर भागामधून मनसेच्या कार्यकर्त्यांनी डेटा गोळा केला. त्यामुळे राज ठाकरेंकडे अर्थातच या संदर्भातले अधिक पुरावेत. आज जसं की संदीप देशपांडेंनी जोगेश्वरीतला महत्त्वाचा मुद्दा पुढे आणला की मराठी भाषेत नाही तर दक्षिणी भाषेमध्ये एक भाषेमध्ये अशा प्रकारे मतदारांची नावं लिहिलेली आहेत, असा एक घोळ आणलेला होता. त्यामुळे एक डेटाच काय राज ठाकरेंकडे आहे का, त्या संदर्भात ते बोलतात? नक्कीच एक प्रकारचा डेटा जो आहे तो यापूर्वी देखील सर्वच पक्षांनी वारंवार त्यांना निदर्शनास आणलेला आहे. आता देखील त्या संदर्भातले पुरावे ते एस चोकलिंगम यांच्याकडे दिले जात आहेत. आणि त्याचबरोबर राज ठाकरे यांनी आणखी एक मुद्दा उपस्थित केला की इतका सगळं मतदार याद्यांमध्ये घोळ असताना तुम्ही निवडणुका कशा काय घेऊ शकता, अशा प्रकारचा प्रश्न उपस्थित केलेला आहे. त्यामुळं नक्कीच या संदर्भात जे प्रश्न वारंवार उपस्थित केले जात आहेत, जे मतदार याद्यांच्या घोळाच्या संदर्भात सर्वाधिक जास्त आहेत आणि यामध्ये कोणतीही पारदर्शकता नसल्याचं त्यांनी वारंवार सांगितलेलं आहे. त्यामुळं येत्या काळामध्ये निवडणूक आयोग या संदर्भात नेमकं काय खुलासा करतो आणि या संदर्भात काय कार्यवाही करतो हे महत्वाचं आहे. आणि याचबरोबर जे वेगवेगळे मुद्दे आहेत निवडणूक आयोगाला धरून, कारण जेव्हा सरकार एखाद्याचं असतं, सत्ता असते, तेव्हा नक्कीच ती सत्ता ही निवडणूक आयोगाला एक दबावाखाली ठेवण्याचा प्रयत्न करत असते. विधानसभा निवडणूक असू दे किंवा लोकसभा निवडणूक असू दे, यामध्ये देखील अशा प्रकारचे मतचोरीचे अनेक दाखले हे राहुल गांधी यांनी समोर आणले होते. ते देखील मुद्दे यावेळी उपस्थित केले जात आहेत. अगदी चंद्रपूरच्या जिल्ह्यातला एक विधानसभेचा मुद्दा यावेळी उपस्थित केला होता राहुल गांधींनी, ते देखील पुरावे सादर केले जात आहेत. त्यामुळे या आजच्या शिष्टमंडळाच्या निमित्तानं विरोधक एकजूट होऊन ज्या प्रकारे निवडणूक आयोगाला प्रश्न विचारण्याचं काम करत आहेत, आता सध्या तरी निवडणूक आयोगाची भेट घेऊन अशा प्रकारचे मुद्दे उपस्थित केले जात आहेत. परंतु जर या संदर्भातली कारवाई न झाल्यास, या संदर्भात योग्य ती अंमलबजावणी न झाल्यास तर मात्र विरोधक आणखी आक्रमक होऊ शकतात. राज ठाकरे यांचा जो मूड आहे तो यातून लक्षात येतो. त्यांची देहबोली नक्कीच आक्रमक झालेली पाहायला मिळते आणि त्यामुळं येत्या काळामध्ये निवडणूक आयोगाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असणार आहे. अगदी कृष्णा, आपण पुन्हा एकदा या दृश्यांविषयी सांगूया. असे संपर्कात राहा. ही महत्त्वाची दृश्य आपण पाहतोय ती निवडणूक आयोगाच्या कार्यालयात, निवडणूक आयुक्तांच्या दालनामधले आहेत. आज राज्यातले सगळेच विरोधातल्या पक्षाचे महत्त्वाचे नेते एकवटलेले आहेत. त्यांची वज्रमूठ झाली आहे आणि निवडणूक आयोगाचा जो सध्याचा कारभार आहे, ज्यावर अनेक प्रश्न खरं तर हे विरोधक उपस्थित करतात, या सगळ्या प्रश्नांचं मिळून एक निवेदन आता सादर केलं जात आहे. आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका आहेत त्या पारदर्शीपणे पार पडाव्या या संदर्भात हा महत्त्वाचा मुद्दा घेऊन मतदार याद्यांमधला घोळ हा पूर्णपणे बाहेर काढावा, हा घोळ कमी करण्यासाठी काय नेमकं करता येईल या संदर्भात निवडणूक आयोगाला सतर्क करण्याचा एक प्रकारे हेतू आहे. अर्थातच ही सगळी राजकीय मंडळी एकत्रित आलेली आहेत. जरी संजय राऊत हा कुठल्याही राजकारणाचा मुद्दा नाही, तर लोकशाही देशाची बळकट व्हावी आणि निवडणूक प्रक्रियेवरचा विश्वास जो आहे तो दृढ व्हावा यासाठी भेट असल्याचं जरी म्हणत असले तरी सुद्धा एक कुठेतरी हे एक दबावाचं राजकारण आहे. सगळे विरोधक एकत्रित आल्याचं हे एक प्रकारे शक्ती प्रदर्शन सुद्धा सत्ताधाऱ्यांसमोर होत असल्याचं या दृश्यांमधून पाहायला मिळते. कृष्णा, काय या मुद्द्यावर मत आहे? अनुपमा, आपण पाहायला गेलं तर विधानसभा निवडणुकीच्या वेळी महाविकास आघाडी ही अति आत्मविश्वासामध्ये होती. अनेक जे निवडणूक आयोगाच्या संदर्भात दुर्लक्ष झाल्याचं त्याचं जे फळ आहे ते त्यांना भोगावं लागलं होतं. कारण जे वारंवार मुद्दे उपस्थित करणं गरजेचं होतं. निवडणूक
याद्यांवर लक्ष ठेवणं गरजेचं होतं, जो काही घोळ होतो त्याकडे लक्ष ठेवणं गरजेचं होतं, किंवा कुठं कोणती नोंदणी होते ते त्या संदर्भात लक्ष ठेवणं गरजेचं होतं. परंतु जो लोकसभा निवडणुकीमध्ये मिळालेलं यश आल्यानंतर विधानसभा निवडणुकीमध्ये मात्र या संपूर्ण मुद्द्यांकडे दुर्लक्ष हे महाविकास आघाडीचं झालेलं होतं. हे चूक त्यांच्या आता लक्षात आलेली दिसून येते आणि त्याचमुळं या येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे महाविकास आघाडी आणि एकंदरीतच राज ठाकरे हे देखील गांभीर्यानं पाहत आहेत. अगदी एक निवडणूक आयोगाची जी स्टेप आहे ती तपासून पाहिली जात आहे. अगदी मतदार नोंदणीपासून जे मतदार डिलीट केले जात आहेत किंवा दुबार मतदार आहेत, अशा प्रकारचे वारंवार प्रश्न हे निवडणूक आयोगाला विचारण्याचं काम आता विरोधक करताना पाहायला मिळतात. अगदी त्याचप्रमाणे आणखी एक महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे मतदान यंत्रांमधला जो घोळ होतो आहे, मतदान कुठे कसं केलं जात आहे त्याबाबत बरेचदा खरं तर आक्षेप घेतले गेलेले आहेत. अर्थातच सत्ताधाऱ्यांनी भाजपवर यावर तीव्र आक्षेप घेतलेला आहे. अशा प्रकारे घोळ होत नाही हे अनेकदा सिद्ध झालेले असा त्यांचा दावा आहे. मात्र तरी देखील विरोधक या मुद्द्यावर ठाम आहेत. तेव्हा येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या बॅलेट पेपरवर घेण्यात याव्या असा सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. काय हा सुद्धा या ठिकाणी चर्चेला जातोय? नक्कीच चर्चेला जाईल किंवा तशी मागणी केली जाईल, परंतु निवडणूक आयोगाने यापूर्वीच स्पष्ट केलेलं आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये ईव्हीएमवरच हे मतदान केलं जाणार आहे. त्या संदर्भातला जो निर्णय आहे तो देश पातळीवर या अगोदरच झालेला आहे. त्यामुळं जरी मागणी केली गेली असली, मागणी करण्यात येणार असली तरी ज्या निवडणुका आहेत त्या ईव्हीएमवरच होणार असल्याचं स्पष्ट झालेलं आहे. त्यामुळं आता या शेवटच्या टप्प्यामध्ये जे निवडणूक आता दिवाळीनंतर होऊ घातलेले आहेत त्या बाबतीत कोणताही बदल हा निवडणूक आयोग करू इच्छित नाहीये. परंतु निवडणूक आयोगानं आत्ताच्या या बैठकीमध्ये आणखी एक मुद्दा स्पष्ट केलेला आहे की दुबार मतदार असेल तर त्यांना विचारलं जाईल की तुम्ही मतदान कुठे करणार आहात, अशा प्रकारचं त्यांनी म्हटलेलं आहे. तुम्ही हरकतीला प्रतिसाद देत नसल्याचं शशिकांत शिंदे यांनी उलट प्रश्न केलेला आहे. त्यामुळं निवडणूक आयोग त्या प्रश्नांना काही प्रमाणात खुलासा देताना पाहायला मिळत आहे. नक्कीच एक जे प्रश्न उत्तर जे आहेत या शिष्टमंडळाच्या माध्यमातून उपस्थित केले जात आहेत प्रश्न, आणि त्याचा खुलासा जो आहे तो निवडणूक आयोगाच्या वतीनं मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम देताना पाहायला मिळत आहेत. परंतु सर्व प्रश्नांची उत्तर ही सध्या एस चोक्कलिंगम यांच्याकडून येत नाहीयेत. काही मोघम उत्तरं ही चोक्कलिंगम यांच्याकडून दिली जात असल्याचं काही नेत्यांचं म्हणणं आहे. जी आतमधून जे सूत्रांची माहिती मिळते ते सांगतायत की एस चोक्कलिंगम जास्तीत जास्त ऐकून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. वेगवेगळे प्रश्न समोर येत आहेत तर ऐकून घेत आहेत, लिहून घेत आहेत. निवडणूक आयोगाचे इतर अधिकारी त्यामध्ये बैठकीला त्यांच्यासोबत आहेत आणि त्यावेळी या सर्व प्रश्नांच्या बाबतीत ते किती गांभीर्याने घेतात आणि त्या संदर्भात अंमलबजावणी करतात हे येत्या काळामध्ये समजेलच. अगदी कृष्णा, तसेच संपर्कात रहा. आपण आपले प्रतिनिधी मनोज कुलकर्णी आहेत आपल्याबरोबर, त्यांच्याकडे काय या संदर्भातले अपडेट आहेत अजून बैठकीतले जाणून घेऊया. मनोज, महत्त्वाची आता ही बैठक चालू आहे, संपूर्ण राज्याचं लक्ष आहे, कारण सगळे विरोधक एकवटलेत आणि निवडणूक आयुक्तांची भेट घेतात. निवडणूक प्रक्रियेवर एक प्रकारे अविश्वास दाखवला जातोय किंवा जो संभ्रम एक प्रकारे तयार झालेला आहे हे सगळं कुठेतरी मांडण्याचा प्रयत्न त्यांच्या निवेदनाद्वारे केला जातोय. काय नेमके आपल्याकडे या संदर्भातल्या बैठकीतले आणखी काय अपडेट आहेत? अगदी बरोबर आहे. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न जो आहे ते मतदारांची जे घोळ आहे मतदार यादीमधला त्या प्रश्नावर सर्वात जास्त जो आहे तो जोर असल्याचं पाहायला मिळत आहे. कारण लोकसभा निवडणूक असेल, विधानसभा निवडणूक असेल, या दोन्ही पण निवडणुकीच्या दरम्यान मोठ्या प्रमाणात जे मतदार वाढले होते त्या मतदारांच्या संदर्भातला आणि आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्याच अनुषंगाने मतदार याद्या अपडेट होत असतात आणि त्या अपडेट होताना अनेकदा जे जुने काही मतदार आहेत त्यांची नावं डिलीट झाल्याचा हा सगळ्यात मोठा कारण या काही मतदार आहेत, काही मतदारांचे नाव दोन वेळ या ठिकाणी आलेले आहेत. त्यामुळे हा कुठेतरी निवडणूक आयोगाचाच गलतानपणा आहे का किंवा मुद्दाम हे केल्या जातं का, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. त्याचबरोबर ईव्हीएमचा जो आहे तो प्रश्नसुद्धा आहे आणि त्यावरच अनुषंगाने ईव्हीएमच्या ऐवजी मतपत्रिकेवर मतदान घ्यावं हा प्रश्न जो आहे तो देण्यावर जोर आहे. कारण ईव्हीएम मध्येच काहीतरी घोटाळा केला जाऊ शकतो तेव्हाच हे सगळं होतं आणि सत्ताधारीच पुन्हा सत्तेत येत आहेत असा जो आरोप होत आहे. त्यामुळे या दोन मागण्या ज्या आहेत त्या मुख्यत्वे यात मांडण्यात येत असल्याचं पाहायला मिळत आहे. परंतु ह्या दोन्ही
मागण्या जे निवडणूक अधिकारी आहेत ते ऐकून घेतील, लगेच यावर उत्तर देणार नाही. कारण या ठिकाणी मतपत्रिकेवर आता मतदान घेणं हे शक्य नाही आहे, हा यापूर्वीच सांगितलेला आहे. आणि ज्यावेळेस मुख्य निवडणूक आयुक्त भारताचे आहेत त्यांनी जेव्हा EVMवर हा सगळा विषय झाला होता त्यावेळेस अनेकांना बोलावलं होतं, परंतु त्यावेळेस मात्र त्यांच्या हरकती मागवण्यात आल्या होत्या. त्यावेळेस मात्र नेता त्या ठिकाणी पोहोचला नव्हता. त्यामुळे या दोन गोष्टीकडे मुख्य जे राज्याचे निवडणूक अधिकारी आहेत ते कशा प्रकारे सांगतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर जे छोटे प्रश्न असतील त्या प्रश्नावर आता मात्र ठीक आहे यावर आम्ही विचार करू किंवा काय करता येईल ते सांगू असं सांगण्यात येईल. आणि ही जी जे महाविकास आघाडीचे जे नेते आहेत त्यांची जी बैठक आहे त्याला अशा प्रकारचं तोंड देतील. परंतु यावर भविष्यात महाविकास आघाडी कशा प्रकारे आक्रमक होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आणि आता ही भेट झाल्यानंतर जी यशवंतराव चव्हाण केंद्र आहे त्या ठिकाणी जी प्रसारमाध्यमांशी बोलतील त्यावेळेस पुढचा निर्णय जाहीर करतात का हे ठीक. मनोज कुलकर्णी आमचे प्रतिनिधी या सर्व घडामोडीवर लक्ष ठेवून आहे आणि आपण निश्चित त्यांच्याकडून आणखी अपडेट वेळोवेळी जाणून घेणार आहोत. मात्र मवियासोबत आज राज ठाकरे या बैठकीमध्ये आल्यामुळे अनेक महत्त्वाचे मुद्दे खरं तर राज ठाकरे यांनी आक्रमकपणे उपस्थित केलेले आहेत. आणि राज्याचे निवडणूक आयुक्त चोकलिंगम सध्या हे सगळे प्रश्न हे सगळे मुद्दे ऐकून घेतात. काही बाबतीमध्ये ते खुलासे करतात. मात्र एकंदरीतच या बैठकीनंतर हे सगळे मुद्द्यांची मांडणी झाल्यानंतर संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये या नेत्यांची मतं ऐकणं हे अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. म्हणूनच महाराष्ट्राच्या राजकारणातला आजचा दिवस हा महत्त्वाचा आहे, कारण सगळेच विरोधातले राजकारणी महत्त्वाचे नेते आज एकत्रित हा मुद्दा घेऊन निवडणूक आयोगासमोर गेलेले आहेत. आता यावर भाजपची नेमकी काय प्रतिक्रिया असणार आहे आणि त्याही आधी निवडणूक आयुक्त यावर काय नेमका सगळा खुलासा करतात हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. त्यांनी दिलेल्या आश्वासनानंतर त्यांनी दिलेल्या उत्तरानंतर मवियाचे सगळे नेते समाधानी असतील का हेही पाहावं लागणार आहे की यानंतर मवियाचं काही वेगळं पाऊल ते उचलणार आहेत सगळ्या विरोधकांना पुन्हा एकदा एकत्रित करून हे सुद्धा बघावं लागणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता अगदी तोंडावर आलेल्या आहेत. आता अर्थातच तारखा जाहीर होणं केवळ बाकी आहे. मात्र राज्यातल्या राजकारणाला आता आणखी वेग येणार आहे. प्रत्येक पक्षाची रणनीती सुरू झालेली आहे, चाचपणी सुरू झालेली आहे आणि त्या दृष्टीनं आजची भेट महत्त्वाची होती. निवडणूक प्रक्रियेसंदर्भातले जे सध्याचे सगळ्यात महत्त्वाचे मुद्दे उपस्थित होत आहेत, ज्यावर विरोधक सातत्यानं आक्षेप घेतात, त्यावर बोट ठेवतात, ते म्हणजे मतदार याद्यांमधला घोळ, मतदान यंत्रणेत होत असलेला घोळ, मतदानाच्या यंत्रांमध्ये होत असलेला घोळ. तेव्हा या सगळ्या मुद्द्यांबाबत आज निवडणूक आयुक्त काय त्यांना समाधानकारक उत्तरं देतील का आणि ते दिल्यानंतर आज या सगळ्या बैठकीनंतर निवडणूक आयुक्तांची काय प्रतिक्रिया आहे हे बघावं लागणार आहे. काही दिवसांपूर्वी जेव्हा राहुल गांधी यांनी हा मुद्दा राष्ट्रीय स्तरावर उपस्थित केलेला होता, बिहार निवडणुका येण्याच्या आधी जेव्हा हा मुद्दा तापवलेला होता, तेव्हा देशाचे मुख्य निवडणूक आयुक्तांनी मात्र हे सगळं कसं खोटं आहे या संदर्भात स्पष्टीकरण दिलेलं होतं आणि हा निवडणूक आयोगावर केवळ चिखलफेक केली जाते अशा प्रकारे आरोप केलेले होते. त्यामुळे तर राज्याचे निवडणूक आयुक्त जेव्हा ही सगळी भेट होती आहे त्यानंतर या सर्वपक्षीय शिष्टमंडळाची या भेटीनंतर काय नेमकं उत्तर देतात हे बघावं लागणार आहे. अर्थातच त्यावर जसं आपण म्हणतो एखाद्या क्रियेला प्रतिक्रिया, तशी नेमकी रणनीती त्यानंतर महाविकास आघाडीची काय असणार हे बघणं अत्यंत महत्त्वाचं असेल. आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील सुद्धा आपल्याबरोबर आहेत. या पूर्ण घडामोडीवर लक्ष ठेवून आपण जाऊया कृष्णातकडे, अपडेट जाणून घेऊया. कृष्णात, तर शिष्टमंडळ सध्या आयुक्तांच्या भेटीसाठी पोहोचले, महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले जातात आणि या बैठकीमधून एक महत्त्वाची बाब समोर येते ती म्हणजे या बैठकीमध्ये एकंदरीतच राज ठाकरे अत्यंत आक्रमकपणे मुद्दे मांडत होते. अनेक पुरावे मनसेनं सध्या गोळा केलेले आहेत आणि या सगळ्याचा एक प्रकारे डेटाच त्यांनी उपस्थित करत काही प्रश्न उपस्थित केलेले होते. तर जितेंद्र आव्हाड यांनीही महत्त्वाचा मुद्दा मांडला, विलास भुमरे यांनी सुद्धा महत्त्वाचा मुद्दा मांडला. तर आमच्याकडून दिल्ली राज्य निवडणूक आयोगाला पत्र दिलंय. आयोग म्हणतो की पत्रच दिलं नाही असं जयंत पाटील यांनी म्हटलेलं आहे. पत्र दिल्याचे आमच्याकडे पुरावे आहेत असं जयंत पाटील यांनी सांगितलेलं आहे. तर दुबार मतदारांसाठी एखादं सॉफ्टवेअर वापरा अशा प्रकारच्या सूचना करण्यात येतात.